झी 24 तास एक पाऊल पुढे। पाकिस्तानातील 14 वर्ष वयाची चिमुरडी तालिबान्यांचं लक्ष ठरली आहे। पण या घटनेमुळे सर्वसामान्य पाकिस्तानी नागरिक मलालाच्या समर्थनार्थ रस्त्यावर उतरलेत। तालिबान्यांविरोधात रस्त्यावर नागरिक उतरण्याची अलीकडच्या काळातील ही पहिलीच वेळ म्हणावी लागेल। एका चिमुरडीला तालिबानी का घाबरले? जे कट्टरवादी तालिबानी पाकिस्तानच्या सरकारला आपल्या समोर गुडघे टेकायला भाग पाडतात, त्याच तालिबान्यांना 14 वर्षाच्या एका शूर मुलीनं हादरवून सोडलंय। मुलींच्या शिक्षणाचा अधिकार आणि शांततेसाठी मोहीम राबवणाऱ्या निरागस मलाला युसुफजईवर जीवघेणा हल्ला केलाय। गेल्या अनेक वर्षात एखाद्या मुद्द्यावरून तालिबान्यांविरोधात आवाज उठवण्याची पाकिस्तानी जनतेची ही पहिलीच वेळ आहे। मलालाच्या समर्थनार्थ हजारो पाकिस्तानी लोक रस्त्यावर उतरले आहेत। नागरिकांनी तालिबान्यांविरोधात ठिकठिकाणी मोर्चे काढले। मलाला शाळेतून घरी परतत असताना तालिबान्यांनी तिच्यावर गोळ्या झाडल्या। या हल्ल्यामुळे पाकिस्तान सरकार खडबडून जागं झालंय। मलालावर गोळी झाडणाऱ्या व्यक्तीची ओळख पटली असल्याचं पाकिस्तान सरकारकडून सांगण्यात येतंय। तसंच हल्लेखोराला कोणत्याही परिस्थितीत माफ केलं जाणार नसल्याचंही सांगण्यात येतंय। मलालावर झालेल्या हल्ल्याचा जगभरातून निषेध केला जातोय। अमेरिकेच्या प्रशासनानं मलालाच्या शौर्याचं कौतुक केलं असून तिला हर प्रकारची मदत करण्याचं आश्वासन दिलंय। या हल्ल्यानंतर पाकिस्तान सरकारनं मलालाच्या कुटुंबियांनाही संरक्षण दिलंय, कारण मलाला बचावल्यास तिच्यावर पुन्हा हल्ला करण्याची धमकी तालिबानच्या प्रवक्त्यानं दिली आहे। त्यामुळे पाकिस्तान सरकारची जबाबदारी आता आणखीनच वाढली आहे। झी 24 ताससाठी ब्युरो रिपोर्ट, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।